वृंदावन स्वर्गातील अध्याय क्रमांक 7. नंद यशोदेचा पूर्वजन्म. 8 वसूंमध्ये एक होता द्रोण आणि त्यांची पत्नी होती तारा. दोघेही भगवान विष्णूचे निष्ठावान भक्त होते, पण त्यांना संतान नव्हते. संतान प्राप्तीसाठी त्यांनी मंत्रशाळा पर्वतावर कठोर तप सुरू केले आणि 10 कोटी वर्षांपर्यंत त्यांनी पाणी देखील त्यागले. त्यांच्या कठोर तपस्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि प्रगट झाले. तेव्हा द्रोणाने अशी इच्छा व्यक्त केली की त्यांना भगवान श्रीकृष्ण पुत्र रूपात लाभावा. आणि तारा म्हणाली की जो कोणी आमची ही कथा ऐकेल त्याला मोक्ष प्राप्त होईल. हे ऐकून ब्रह्मदेवांनी त्यांना हा अत्यंत दुर्मिळ वरदान दिला. नंतरच्या काळात पर्जन्यर आणि महिभानू यांनी संन्यास घेतला. त्यावेळी नंदबाबा वृद्ध झाले होते आणि अजूनही त्यांना संतान नव्हते. संत शांडिल्य आणि इतर ऋषींनी त्यांच्यासाठी तप केले, पण त्यांना यश मिळाले नाही. परंतु गोकुळातील गोपांनी भक्तिभावनेने प्रार्थना केली आणि गायींनी व्याकुळ होऊन श्री गोविंदाला पुकारले. या भक्तिभावनेने भगवान गोविंदाचे हृदय पिघळले. गोलोकात राधे समवेत भगवान श्रीकृष्ण अस्वस्थ होऊ लागले आणि त्याच कारणामुळे श्रीकृष्णांचा जन्म नंद व यशोदेच्या घरी होणार होता. हे घडलं, पण पुढे काय? चला पुढील अध्यायात उलगडूया पुढील गोष्ट.